हॅलो नमस्कार, मी अश्विनी तुमच्या सर्वांचे अश्विनी दरेकर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तुम्ही मस्त असाल आणि आमचे व्हिडिओ पाहत असाल अशी मी आशा करते. तर आम्ही आलेलो आहोत आमच्या मावशीच्या घरी आणि मावशीच्या घरी आहे बड्डे. सो आम्ही सर्व त्या बड्डेच्या सेलिब्रेशनसाठीच आलेलो आहोत. तर चला मग तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बड्डे सेलिब्रेशन कसं होते ते तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे मी ह्या व्हिडिओमधून. तर मुलं आणि दाजी हे बसले होते, मावशी त्यांच्यासोबत बोलत होते आणि आम्ही चाललो होतो वरती फ्रेश होण्यासाठी. आमची त्रिशा दीदी रेडी झालेली आहे. मेकअपसाठी किती टेन्शन असते पोरीला. जाऊन गाडीतून मेकअपची बॅग घेऊन आली, त्यानंतर सगळा मेकअप केला, टिकली बिकली. छान आहे छान आहे, असंच असायला हवं आहे की नाही, सगळं टापटीप. अजून आमच्या ताईचा काय मेकअप संपत नाही, अजून चाललायच मेकअप. अजून किती वेळ चालतोय. सगळ्यांची आवड सावड चालली आहे, सगळे रेडी होत आहे कारण आत्ता वाजलेले आहे 7:30 आणि 8 वाजता बड्डेचा टायमिंग सांगितलेला आहे. ॲक्च्युली आम्ही आलेलो आहोत बदलापूरला. किती जणांना बदलापूर माहिती आहे किंवा नाही माहिती, तर आम्ही बदलापूरला आलेलो आहोत पुण्यावरून आणि खूप हेक्टिक प्रवास होता, खूप वेळ गेला आमच्या प्रवासामध्ये. हे बघ आता हे टाकणार आहे व्हिडिओमध्ये की दम देतीस आम्हाला म्हणून. बर्थडे वाल्यानी आमंत्रण दिलं तर तुला, तू का नाही आली? हा आम्ही सरप्राईज द्यायला आलतो ग. तर आम्ही सर्व रेडी झाल्यानंतर आता इथे रेडी करत होते बड्डे बॉयला आणि खूप उशीर झालेला होता. मावशी वगैरे सगळे रेडी झाले होते आणि बाळाला रेडी करायचं होतं, तर इथे त्याला घेऊन बसलेले मांडीवरती रेडी करण्यासाठी. आणि तो कोणाकडे जात नव्हता कारण घरात पाहुणे आले की लहान लेकरं कोणाकडे जात नाही आणि ते जे ओळखीचे असतात त्यांना चिटकून बसतात. ते गिफ्ट आहेत लोकांना द्यायचे म्हणून, आपल्याला नाही, पोरांना नाही. हा मग नंतर. तुझं नाव सांग, तुझं नाव काय? आता मला काय माहिती. पप्पा कुठे तुमचे? का नाही आणलं पप्पाला? आणि इथे चालू होती कोशिंबिरीची तयारी. तर चला आता मी तुम्हाला दाखवते बड्डेचं डेकोरेशन. बड्डेचं जे काही नियोजन होतं ते मावशीच्या घराच्या दुसऱ्या बाजूला होते. हे पहा, इथे असं डेकोरेशन केलेलं होतं. चेअर्स वगैरे ठेवलेल्या होत्या, स्टेज बनवलेलं होतं आणि मस्त बलूननी सजवलेलं होतं. अजून बड्डे स्टार्ट झाला नव्हता, केक आणायला गेलेला होता दादा आणि आम्ही सर्वजण येथे बसलो होतो बाहेर. इकडं स्वराज पाहत होता मोबाईल आणि तिकडं त्या बाजूला त्रिशा मोबाईल पाहत होती आणि आम्ही बसलो होतो एकामेकासोबत गप्पा मारत. तर इकडे बड्डे बॉय देखील रेडी होऊन आलेला होता आणि पाहतो कसा पुरक्या वाजवत आहे. इथे वहिनींच्या मांडीवरती बसलेला होता आणि हे पहा त्याचा चाललेला होता खेळ. शांत काय बसत नव्हता. हा फुग वाजू. स्वराज इकडे, स्वराज तिथं लागल बाबा, इकडे. तू लगेच जाय स्कूलला स्कूटी घेऊन. हेच होणार आहे, आईच्या अगोदर पोरं शिकायचं टेन्शन. तर चला मी तुम्हाला डेकोरेशन दाखवते कसं आहे ते. तर बाळाचा पहिलाच बड्डे होता आणि बाळाचं नाव होतं शिवराज आणि इथे आत्ता बड्डेची तयारी सुरू झालेली आहे. आता पहिल्यांदा होईल बाळाचे औक्षण.
आरती करायला ए स्वाती बाजलो जाऊ खाली नंतर थांब ना केक भाई और वहिनी त्याचा ते टीका पुसायला जमल का थोडा रुमाला आहे का गाडी द्या त्याच्या बाई त्याचा फोटो आकडा आहे का आणि केक कापून झाल्यानंतर सगळ्यांनी बाळाला गिफ्ट्स दिले आणि फोटो काढले. तर त्यानंतर आता इथे आम्ही भरत होतो प्लेट्स. जो काही केक आणि वेफर्स होत्या ते आम्ही देखील मावशीला इथे मदत करू लागत होतो. तर केक वगैरे खाल्ल्यानंतर व्हेज नॉनव्हेज असे 2 प्रकारचे जेवण होते. तिकडचा जो भाग आहे तो बऱ्यापैकी पोळी म्हणतात. पोळी लोक राहतात त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं नॉनव्हेजच असतं. आणि हे पहा आमचे फॅमिली सर्व व्हेजवाले त्यांना आम्ही इथे सगळ्यांना जेवण वाढत होतो. मुलं वगैरे सगळे जेवत होते. त्यानंतर आम्हीही जेवलो आणि आत्ता बऱ्यापैकी सर्व कार्यक्रम संपला होता आणि आत्ता आम्हाला निघायचं होतं ते म्हणजे पुन्हा पुण्याला जाण्यासाठी रिटर्न. तर मग आम्ही मावशीला भेटलो आणि आता आम्ही निघणार होतो कारण रात्रीचे वाजलेले 10:15 आणि आम्हाला जायचं होतं पुण्याला. तर चला फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. तर चला फ्रेंड्स, तुम्हाला बड्डे सेलिब्रेशन कसं वाटलं? जेवढं मला काही जमलं तेवढं मी कॅप्चर केलं आणि तुम्हाला दाखवलं. भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.